मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयति श्रीगणेशाय नमः। या कुन्देन्दुतुषारहारदोराया शुभ्रवस्त्रामृताया वीणावरदण्डमण्डितकराया श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषराड्यापः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दं माधवं नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवी सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत् वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ। श्री गणेशाय नमः। साई चरित्रामधला 8वा अध्यायात आपण पाहतो। हेमाडपंत विरचित। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवताय नमः। श्री सीतारामचंद्राभ्याय नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। मागील अध्याय झाले कथन कैसे साई हिंदू आयवन काय त्या शिर्डीचे भाग्य गणचे निजस्थान बाबांचे कैसे बाबा आरंभी पोरपुढे झाले वेडी फकीर कैसी बनविली बागवाडा धोता व धोती पोती खंडयोगाडा वर्णिला निधडा बाबांचा झिजवून या निज काय बाबाने साईंच्या पक्षी कृतीचे वर्णन बाईजाबाईचे संत सेवन बाबांचे भोजन कौतुका तात्या बाबा सपती दिखे कैसे मशिदी ते मशिदी निजते कैसे खुशाल चंदाचे ग्रह जाते राहत्या प्रति समर्था प्रत्यही उदय प्रत्यही अस्तवर्षानुष्य झाली फस्त अर्धा जन्मनिद्रावस्थ उरलाही स्वस्त भोगवेना। आता एका नरजन्माचे महिमान। आता मनुष्य देहाचं काय महत्त्व आहे ते आहे। साईंच्या भैक्षवृत्तीचे वर्णन। साईबाबा भिक्षा मागायचे। बायजाबाईचे संत सेवन। बायजाबाईने बाबांची कशी सेवा केली। बाबांच्या भोजनाचं कौतुक त्यात आपण ऐकूया। तात्या बाबा म्हाळसापती। तात्या बाबा आणि म्हाळसापती तिघं मशिदीमध्ये रात्री निद्रा करायची। राहत्या गावाला खुशालचंदाचे गृही बाबा कसे जायचे। प्रत्यही उदय प्रत्यही अस्त। रोज उजाडतंय आणि रोज मावळतोय दिवस। दिवसा मागून दिवस निघून जात आहे। माणसाच्या आयुष्यातला निम्मा वेळ निद्रेच्या स्वाधीन जातोय। आपल्या आयुष्यातला निम्मा वेळ म्हणजे झोपेमध्ये निघून जातोय। प्रत्यही उदय प्रत्ययस्थ वर्षानुष्य झाली फस्त अर्धा जन्म निद्रावस्थ उरलाही स्वस्थ भोगवेना। बरं समजा 100 वर्षात आयुष्य त्यातले 50 वर्ष म्हणले झोपेमध्येच गेले। जी काही शिल्लक राहिलेले 50 वर्ष आहे त्यातली काही बालपणामध्ये क्रीडा करण्यामध्ये गेली। काही तरुणपणामध्ये विषय सुखाच्या नादामध्ये निघून गेली। उद्योगधंद्याच्या नादामध्ये निघून गेली। आणि मग वृद्धाप्य काळ आला। मग शरीराला जरा प्राप्त झाली। नाना प्रकारच्या व्याधींनी शरीर पोखरलं जातं। जन्मासी पुष्ट होणे श्वासोश्वास करीत राहणे दीर्घायुष्यावरी वाचणे हे काय केणे या जन्मी। जन्माला येऊन नुसता श्वास घेत राहिलाय म्हणाले म्हणजे काय। आयुष्यातले दिवस व्यर्थ चालले। घटका जाती पडे जाती तास वाजे घणाना आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणाला।
असंच काय आयुष्य काही न करता सुद्धा निघून जातच. मूळ मनुष्य जन्म हा परमात्म्याने मनुष्याला का दिलाय? 184 योनी आहेत. या 184 योनीमध्ये आपल्या उद्धाराचा मार्ग कुठेही नाही. म्हणजे 184 योनीत एक मनुष्य देह सोडला तर सगळ्या भोगभूमी. फक्त एक मनुष्य देहच भगवंताने असा दिला आहे की या मनुष्य देहामध्ये जर माणसाला असं वाटलं की आपला उद्धार व्हावा तरच गती आहे, नाही तर पुनरुपी जन्म पुनरुपी मरणम हे चुकत नाही. 184 फिरलो कोठे न सुख लाधलो, दैवयोगे आलो शरण समर्थासे. समर्थे समर्थ करावे तरीच समर्थ म्हणवावे, ब्रीद आठवणी स्वभावे करणे ते करावे श्रीराम. 184 फिरलो कोठे न सुख लाधलो. 184 जन्म घेतले पण कुठं सुख मिळालं नाही. मग ह्या मनुष्य देहामध्येच त्याचं सार्थक केलं तर ते सार्थक कशात आहे? सद्गुरूला शरण जाण्यामध्ये. कारण सद्गुरूला शरण गेल्याशिवाय भगवंताची प्राप्ती कशी होणार? दैवयोगे आलो शरण समर्थासी. आपला भाग्योदय जर आला असेल तर आपल्याला सद्गुरूच्या चरणाची ओढ लागते. परमात्म प्राप्ती हीची साची इति कर्तव्यता नरजन्माची. या नरजन्माची इति कर्तव्यता म्हणजे सार्थक कशात आहे? भगवंताची प्राप्ती केली तरच नरदेह सार्थकी लागला असं म्हणता येतं. नाहीतर मग काय जगतातच नवा तिथे. नात्री श्वान सुकराधिकांची जीविकाची काय उणे, श्वाने ही आपले पोटे भरते प्रजोत्पादन येथेच करते. तेथे नरदेहाची काय महती, साम्यस्थिती उभयताने. नाही तर कुत्र काय, डुकरं काय, मांजर काय, तेही जगतातच, त्यांनाही मुलं बाळ होतात. आहार निद्रा भय मैथुनंच हे सगळे ठिकाणी सारखं आहे. आहार म्हणजे आपल्याला भूक लागते आणि किडा मुंगीला सुद्धा भूक लागते. दोन्हीकडे ते सारखंच आहे. निद्रा आपल्यालाही झोप घ्यावी वाटते, त्याही प्राण्यांना झोप घ्यावी वाटते. आपल्यालाही आपल्या जीविताचं भय वाटतं, ते प्राणीसुद्धा आपल्या जीवाला घाबरत असतात. आणि आपल्यालाही मुलं बाळ होतात आणि त्या किडामुंग्यांनाही मुलं बाळ होतात. म्हणजे ह्या 4 गोष्टी सर्व ठिकाणी सारख्या आहेत. काय 4 गोष्टी आहेत? आहार निद्रा भय मैथुनंच हे सर्व ठिकाणी सारखं आहे. मग वेगळं काय आहे? वेगळं म्हणजे ह्या मनुष्य देहामध्ये आपल्या जन्माचं सार्थक करणं हे वेगळं आहे. नाहीतर मग इतरांसारखं जीवन जगलं काय, त्यात किडामुंगी मनुष्यात फरक काय पडला? पिंड पोषण मैथुन याचे जरी नरदेहाचे साधन, तरी हेचे जरी या जन्माचे पर्यवसान, तरी तो नरजन्म निरर्थक. आहार निद्रादी चतुष्टय आताचे होता आयुष्यक्षय, मग स्वाना मानवा भेद काय करा निर्णय विवेके. मग मनुष्याने काय केला? निर्णय केला पाहिजे. कशाने केला पाहिजे? विवेकाने. करा निर्णय विवेके. मग मनुष्याने विवेकाने निर्णय घेतला पाहिजे की त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक काय. ही जरी नरदेह सफलता तरु जन्मी काय न्यूनता, भस्त्रा ही करी श्वासोश्वासा शरीर पुष्टता श्वाना. नाही तर मग नरदेहाचं सार्थक काय? माणसाचा जन्म काय आणि झाडाचा जन्म काय? तेही वाढतच आहे. उंच वाढला एरंड तरी का म्हणावं इक्षुदंड. लोहाराचा भाताही श्वासोश्वासासारखा करतच असतो. बारीक होतो पुन्हा होतो, म्हणजे श्वास आत घेतो सोडतो. भस्त्रा ही करी श्वासोश्वासा शरीर पुष्टता श्वानाही. शरीर चांगलं धडधाकटतं काय? कुत्र्याचंही शरीर धडधाकट असतं, घोड्याचंही शरीर धडधाकट असतं. मनुष्य प्राणी मुक्त आहे, तो निर्भय, तो स्वतंत्र आहे.
तो शाश्वती जाणीव आहे, राहे सफलता आहे जन्माची. मग मनुष्य प्राणी काय मुक्त आहे. आपल्याला असं वाटलं सोमवारचा उपवास करावा तर आपण करू शकतो. इतर प्राण्यांना ते स्वातंत्र्य आहे का. आपल्याला वाटलं एकादशी करायची, करू शकतो. आपल्याला वाटलं गुरुवारचा उपवास करायचा, करू शकतो. आपल्याला वाटलं तीर्थयात्रेला जायचं, जाऊ शकतो. मग हे स्वातंत्र्य त्या इतर देहांना आहे का. इतर देहांना ते स्वातंत्र्य नाही. मनुष्यालाच ते स्वातंत्र्य भगवंताने दिलेले. या नरदेहाच्या माध्यमातून, म्हणजे नरदेह काय साधन आहे, या नरदेहाच्या माध्यमातून आपण मनुष्याचा राक्षस बनायचं आहे का मनुष्याचा देव बनायचं आहे, आपल्या हातात. भगवंताने तुम्हाला स्वातंत्र्य दिलं आहे. तुम्हाला बनायचं असेल तर राक्षसही बनू शकता, म्हणजे राक्षसी वृत्ती तुमची निर्माण होऊ शकते. आणि म्हणाल तर तुम्ही देवसुद्धा बनू शकता. नर करणी करे तो नरका नारायण बरे. जर माणसाने चांगलं कर्म केलं तर त्याला देवत्व प्राप्त होतं. लोक म्हणतात काय देवासारखा माणूस आहे, देवत्व प्राप्त होतं. नराचा होतो नारायण उत्कट रामदास्य करुण, उत्कट रामदास्य करुण. नराचा होतो नारायण, नरका नारायण बने. आपल्याला मनुष्याचा देवत्वाकडे जायचं आहे, राक्षसत्वाकडे आपल्याला जायचं नाही. मनुष्य प्राणी मुक्त आहे, तो निर्भय, तो स्वतंत्र आहे. तो शाश्वत ही जाणीव आहे, सफलता आहे जन्माची. आला कुठून आहे कोण, नरजन्माचे काय कारण. येथील बीज जाणे तो प्रवीण, त्यावी नशीण मग सारा. यातलं बीज म्हणजे मर्म कळलं पाहिजे. काय मर्म कळलं पाहिजे. तीनच प्रश्न आहेत अध्यात्मामध्ये. कोहम म्हणजे मी कोण आहे. दुसरा प्रश्न आहे मी कुठून आलोय, कशासाठी मला भगवंताने हा मनुष्याचा जन्म दिलाय, आणि मला कुठे जायचंय. कोहम मी कोण आहे, मी कशासाठी आलोय, म्हणजे भगवंताने मला हा मनुष्य जन्म का दिला, आणि या मनुष्य देहाचं माझं अंतिम ध्येय काय आहे. मनुष्य देहाचं अंतिम ध्येय, मनुष्य जन्माचं अंतिम ध्येय काय आहे. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. जिथून आला तिथे परत जायचंय. म्हणजे भगवंतापासून आलोय आणि पुन्हा भगवंतामध्ये मला विलीन होऊन जायचं आहे. जिथून आलो तिथून. अहो ते समुद्रातनं वाफेच्या रूपाने निर्माण झालेलं पाणी आकाशात जातं आणि पुन्हा पावसाळ्यामध्ये नदीच्या रूपाने पुन्हा समुद्राला जाऊन मिळतं. म्हणजे जिथून आलं तिथे जातं. यद्गत्वा न निवर्तन्ते तद्धाम परमं मम. मग आता हे येतं आणि जाते, पण मला आता अशा ठिकाणी जायचं आहे की जिथे गेल्यानंतर मला परत येणं नाही. मी एकदा गेलो की तिथे भगवंताच्या चरणाजवळ राहणार, परत येणार. हे पाणी काय आहे, पुन्हा पाण्याची वाफ होते, पुन्हा समुद्राला मिळतं, पुन्हा पाण्याची वाफ होते. मग हे पुनरुपी निसर्ग चक्र होत जातं. पण मला यातनं मुक्त व्हायचं आहे. म्हणजे कसं आहे, ज्वारीचे दाणे पुन्हा पेरले तर पुन्हा येतात, पुन्हा पेरले तर पुन्हा येतात. कणसाच्या रूपाने पुन्हा परत येतात. एका दाण्याचेच हजारो होते, एका दाण्याचे 1000 दाणे होऊन तयार. पुन्हा पेरलं तर पुन्हा दाणे, पुन्हा. मग आता या ज्वारीच्या दाण्याचं पुन्हा पुन्हा येणं जाणं जर बंद करायचं झालं तर काय करावं लागेल. मग हे ज्वारीचे दाणे, चुरमुऱ्याची भट्टी असते का नाही, त्या चुरमुऱ्याच्या भट्टीमध्ये अशी चाळणी असते. त्या चाळणीमध्ये ते टाकतात, भट्टीतनं काढतात. काढल्यानंतर काय होतं, ते दाणे भाजले जातात. कशाचे, ज्वारीचे. आणि त्याची काय बनते, लाही. बीज भाजून केली लाही. त्या ज्वारीच्या दाण्याचं ज्यावेळेला त्या लाह्यामध्ये रूपांतर होतं, त्यावेळेला
पुन्हा जन्माला येणं नाही. तसा हा जो काल्याला काय वापरतात? लाह्या वापरतात. पंढरपूरचा काला बघा, त्याला लाह्या वापरतात. त्या लाह्या काय आहेत की पुन्हा जन्माला येणं नाही, म्हणून त्या काल्याचं महत्त्व आहे. कोठून आला कोठून आहे कोण, नरजन्माचे काय कारण, येथील बीज जाणे तो प्रवीण, त्यावीण क्षीण मगवाया मगसार, त्यावीण क्षीण मगसार, जैसे नंदादीपाची ज्योती एकची दिसे आदिअंती, परी वेगळी क्षणक्षणाप्रती तैसी स्थिती देहाची. नंदादीपाची ज्योत सारखीच आहे, पण क्षणाक्षणाला ती वेगळी वाटते. जैसी नंदादीपाची ज्योती एकची दिसे आदि अंती, परी वेगळी क्षणक्षणाप्रती तैसी स्थिती देहाची. बाल्य तारुण्य वार्धक्य अवस्था या तो प्रकट जना समजता, परीता जाते स्वभावता कोणा न करता कराही. आपण आता आपला जो काही आयुष्य असेल त्याचा विचार करा, आपलं वय असेल त्याचे, पण आपल्याला काय आलं, बालपण होतो, आधी आपण बाल होतो, त्यानंतर आपण तरुण झालो, नंतर प्रौढ झालो, आणि आता आपण म्हातारे झालो. आता हे बालपण कधी निघून गेलं आपल्याला कळलं नाही, आपलं तरुणपण कधी निघून गेलं आपल्याला कळलं नाही, आपलं प्रौढपण कधी निघून गेलं आपल्याला कळलं नाही. म्हणजे ह्या तिन्ही अवस्था आपल्या देहामध्ये झाल्या, पण आपल्याला कळलं नाही. आपण मग हे जे स्थित्यंतर घडलं आहे कशाचं आहे? बालपण, तारुण्यपण, प्रौढपण हे कशाच्या अवस्था आहेत? ह्या बदल कशाचा घडलेला आहे? ह्या देहाचा बदल घडला आहे. पण आतमध्ये असणारा आत्माराम, त्याच्यामध्ये काहीही बदल घडला नाही. बालपणी जो जन्माला येताना होता तोच या देहाचा मृत्यू झाला तरी तो अविनाशी तत्व आहे. नैनं छिंदन्ते शस्त्राणी नैनं दहति पावका न चैनं क्लेदन्ता पुनशोषयति माधवा. मग ह्या ज्या बाल्यावस्था, तारुण्यावस्था, प्रौढावस्था, वृद्धावस्था हे कशाच आहेत? या देहाच्या आहेत, या आत्म्याच्या नाहीत. बाल्य तारुण्य वार्धक्य अवस्था हे तो प्रकट जना समजता, परीता येती जाती स्वभावता कोणा न कळता कदाही. तैशीत दिसे तिचे दक्षिणे नासे, अपरभीत तरी एक जीवासे, तैसाचे देह जो या क्षणी असे क्षणांती नसे पूर्वीले. आत्ता जो बघा आपलं बाल्य तारुण्य आपल्या देखत गेलं, म्हणजे आपल्या देहामध्ये रोज हजारो पेशी तयार होतात आणि मृत पावतात, पुन्हा नवीन तयार होतात. म्हणजे आत्ता जो देह आहे तो क्षणानंतर यातल्या काही पेशी मरतील, पुन्हा नवीन तयार होतील. म्हणजे क्षणाक्षणाला बदलणारा हा देह आहे. एका साधूंनी नदीमध्ये बुडी मारली आणि पुन्हा आले, पुन्हा उडी मारली, पुन्हा बाहेर आले. मग म्हणले अहो एकदा मारली, दोनदा मारली, तीनदा मारली, नाही म्हणले. पहिल्या वेळेला बुडी मारली ते पाणी कधीच निघून गेले. दुसऱ्या वेळेला बुडी मारली ते नवीन पाणी होतं, त्या नवीन पाण्यात बुडी मारली. तिसऱ्या वेळेला पुन्हा पाण्याचा प्रवाह आला, पुन्हा बुडी मारली. म्हणजे पाण्याचा प्रवाह अखंड आहे, पण आपल्याला कळत नाही. ते वाहतं पाणी जे आहे ना त्याचा प्रवाह अखंड आहे. ते पहिलं पाणी कधी निघून गेलं आपल्याला कळलं नाही, नवीन लाट आली, त्याच्या मागची नवीन आली. म्हणजे प्रत्येक क्षणाला त्या पात्रामध्ये येणारं पाणी नवीन आहे, पण ते अखंड वाहत असल्यामुळे आपल्याला ते कळत नाही. परी ती जाती स्वभावता कोणा न कळता कदा हे, दिसे ती दक्षिणे नासे अपरिमित तरी एकचे भासे, तैसाची देह जो या क्षणी असे क्षणांती नसे पूर्वील. आपण बऱ्याच दिवसांनी एखाद्याला पाहिल्यानंतर अरे मी तुला ओळखलंच नाही. म्हणजे क्षणाक्षणाला हा देह बदलत असतो. देहानुहा मळमूत्रांची नाणी, श्लेष्म पूय लाळींची घाणी, मरण ठेवले क्षणोक्षणी कुलक्षणी मोठा. हा देह कसा आहे? मलमूत्राची खाणी. या शरीरामध्ये वरून दिसायला जरी गोरा गोमटा असताना आतमध्ये सगळा मळ भरलेला आहे शरीरामध्ये. 1 नंबर 2 नंबर सगळं कुठं आहे? पोटामध्येच आहे. वरून मात्र चांगला दिसतोय, गोरा गोमटा दिसतोय. बरं म्हणले याला स्वच्छ करायला जाऊ, म्हणून जर सगळं शरीरातलं युरिन काढून टाकलं ना
तर आपल्याला उचलून हॉस्पिटलमध्ये न्यावं लागेल. म्हणजे शरीरामध्ये काही प्रमाणात युरिन आवश्यक आहेच. पोटातला सगळा मळ काढून टाकला तर अंगामध्ये अशक्तपणा येईल. म्हणजे काहीतरी मळ शरीरामध्ये आवश्यक आहेत, त्याने तर हे शरीर चालतंय. म्हणजे त्या शरीरामध्ये तग धरून राहतंय ते शरीर, त्याच्यासाठी त्याची आवश्यकता आहे. म्हणजे काय आहे? मळमूत्र आहे या कशामध्ये आहे? या शरीरामध्ये. आणखीन काय? रक्त मांस मल घाणी. काय आहे? रक्त आहे, मांस आहे, मल आहे, घाण आहे. या शरीरामध्ये नाकातनं काही वाहत आहे म्हणा, तोंडातनं लाळ बाहेर पडते म्हणा, हे काय सगळे दुर्गंध आहे, घाण आहे. दिसायला वरून गोरा गोमटा शरीर असलं ना तर आत हा सगळा भरलेला आहे. देह मळमूत्रांची न्हाणी, श्लेष्म पुय लाळीची घाणी, मरण ठेवले क्षणोक्षणी कुलक्षणी मोठा. बरं, याला तर या देहाला तरी काही शाश्वती आहे का? नाही. आत्ता होता, पुढच्या क्षणेला असेल याची गॅरंटी नाही. तर म्हणजे मनुष्य कधी जाईल त्याचा भरोसा नाही. असला हा क्षणभंगूर देह जो मलमूत्राने याने भरलेला आहे असा. जे हे कृमी कीटकांचे घर, नाना रोगांचे आगर, अश्वत्थ आणि क्षणभंगुर ते हे शरीर मानवी. हे शरीर कसे क्षणभंगूर आहे. या शरीरामध्ये नाना प्रकारचे रोग आहेत. काय झालं म्हणाले, काय पुष्कळ त्रास आहे. म्हणजे शरीराला व्याधी आहेत. कशा आहेत? आतमध्ये आहेत, वरून दिसत नाहीत. ते फक्त डॉक्टरना कळतात काय व्याधी आपल्या चालत आहे. क्षणभंगूर ते शरीर मानवी, मांस शोणीत स्नायूंचा गाडा, तो हा अस्थि चर्मांचा सांगाडा, मूत्र पुरुष दुर्गंधीचा राडा, जीवनाचा कोडा प्रत्यक्ष, त्वचा मांस रुधिर स्नायू मेद मज्जा आणि अस्थि वायू अमंगल, अंगे उपस्थपायू ते अल्पायू. हे काय? वर्ण मस्तपैकी अस्तर शिवलं, गादी आतमध्ये गादीमध्ये कापूस असतो ना, तसं सगळं भरलेलं आहे. आणि वरती कापूस घालून गादीचं अस्तर शिवतात ना, तसं झालेलं आहे. वर्ण या त्वचेने सगळं शरीर शिवलेलं आहे म्हणून बरं आहे. बरं, ह्याची सुद्धा बघा गंमत कशी आहे त्या परमेश्वराची. त्यांनी जी शिलाई मारली ना ती कुठे उसवत नाही. समजा तुम्ही असे करा, विचार करा, लहान मूल असतं एवढंच असतं का नाही, तशी एखादी आपली उशी धरा, त्या उशीमध्ये काही कापूस आपण भरलाय आणि नंतर त्याच उशीमध्ये गादीतला सगळा कापूस भरायचा म्हटलं तर काय होईल? ती उशी फाटून जाईल, त्याची शिवण फाटून जाईल. तेवढा गादीवर कापूस त्याच्यात बसत नाही. पण लहानपणी असणारे हे शरीरामध्ये इतकं मोठं आपलं जे काही वजन असेल, म्हणजे तेवढा कापूस याच्यात भरला आहे असं गृहीत धरलं तरीही खोड फाटत नाही. सगळ्या ठिकाणी शिलाई आहे. म्हणजे कितीही शरीराचं वजन वाढलं तरी हे स्नायू, ही तुझी बांधलेली जी शिलाई आहे वरची त्वचेची, ती मात्र उसवत नाही. ही भगवंताची लीला आहे. ऐसा अमंगलाने नश्वर नरदेह जरी क्षणभंगुर, तरी मंगलधाम परमेश्वर हाती येणार येणीची. असा हा नाशिवंत मलमूत्राने भरलेला असला जरी देह असला तरी याच देहाच्या योगाने आपल्याला मंगल अशा परमात्म्याचं दर्शन होणार आहे. मंगल भवन अमंगलहारी. मंगल भवन आपल्याला कुणाचं दर्शन होणार आहे? त्या मंगल भवन रामचंद्राचं दर्शन होणार आहे. मंगल भवन अमंगलहारी. असा हा अमंगल असणारा देह त्या भगवंताच्या सान्निध्यामध्ये गेल्यानंतर मात्र मंगल होतो. सदैव लागले जन्म मरण कल्पनेचे, भय दारुण नाही लागता कानाला कान, प्राण हा निघून जाईल. सदैव आपल्याला भीती आहे. कशाचं? मला कधी मृत्यू येईल. या सगळ्यात भय माणसाला कशाचं आहे? मरणाचं भय. कोण लक्षी दिवस राती किती येते आणि जाती, मार्कंडेयाच्या आयुष्य तयाही कालगती चुकेना. सगळ्यात जास्त आयुष्य कोणाला आहे? मार्कंडेय ऋषीला आहे.
शतकल्पांत जीवनम एवढं आयुष्य आहे. म्हणजे माणसाला कितीही दीर्घ आयुष्य असलं तरी एक दिवशी जायचं हे निश्चित. कालगती चुकेना ऐशा क्षणभंगूर नरदेही पुण्यश्लोकथा वार्ताही गेला काळजे बडे संग्रही तदविरहित तो व्यर्थ. मग अशा ह्या देहामधला म्हणजे आपलं एवढं काही आयुष्य असेल त्यातला कुठला काळ सार्थकी लागला. तर जो आपण बाबांच्या दर्शनाला गेला तो काळ सार्थकी लागला. बाबांच्या चिंतनामध्ये गेलेला वेळ सार्थकी लावला. बाबांच्या कथा ऐकताना लागलेला वेळ सार्थकी लागला. कथा सांगताना गेलेला वेळ सार्थकी लागला. हा तो आपल्या गाठी येणार आहे, आपल्या बरोबर आहे, संचित आहे ते आपलं, ते वाया नाही जाणार. सद्गुरूसाठी गेलेला वेळ, सद्गुरूसाठी केलेली सेवा काही वाया जात नाही. ते आपल्याला ते उपयोगी पडणार आहे. आपण बाबांच्यासाठी घातलेला वेळ, बाबांच्यासाठी केलेले श्रम, बाबांच्यासाठी केलेली सेवा ही सगळी कारणी लागणार. एक कोट्याधीश मनुष्य होता, नेहमी खरं बोलणार, कधी आयुष्यात त्यांनी खोटं बोललं नाही. एकदा एक सत्पुरुष त्याच्याकडे आले आणि त्या सत्पुरुषाने आता ह्याचं वय होतं 80. कुणाच त्या माणसाचं, कोट्याधीश माणसाचं वय किती होतं? 80. सहस्त्रचंद्र दर्शनाचा कार्यक्रम त्याचा झाला होता. म्हणजे 80 वर्ष झाली पूर्ण की असं लक्षात येतं की तेवढ्या 80 वर्षामध्ये त्यांनी 1000 वेळेला चंद्राचं दर्शन घेतलेलं आहे. म्हणून त्याला काय म्हणतात? सहस्त्रचंद्र दर्शन. 80 वर्ष पूर्ण झाली की त्या 80 वर्षात त्यांनी किती चंद्र पाहिले? 1000 चंद्राचं, 1000 वेळा त्यांनी चंद्राचं दर्शन घेतलंय असं म्हटलं जातं. सहस्त्रचंद्र दर्शन असा कार्यक्रम होतो. मग असा हा सहस्त्रचंद्र दर्शन घेणारा मनुष्य काळ म्हणजे हा मनुष्य किती वर्षाचा आहे? 80 वर्षाचा. 80 वर्ष होऊन गेले, सहस्त्रचंद्र दर्शनाचा त्याचा कार्यक्रम होऊन गेलेला. त्याच्याकडे एक सत्पुरुष आलेला, कधी खोटं बोलणारा मनुष्य नाही, कोट्याधीश मनुष्य आहे, मुलं बाळं नातवंड पतवंड सगळी आहेत त्याला. त्यांनी त्या सत्पुरुषाची पूजा अर्चा केली. त्याची नातवंड होती बरोबर. तर सगळ्यांना सांगितलं चला पाया, म्हणजे सांगावं लागलंच नाही. आता संस्कारच घरात असे होते की सत्पुरुष आले की लोक सगळे यायचे घरातले आणि पाया पडायचे, मान द्यायचे. वडील माणसाला मान देणं हा एक संस्कार आहे. आपण खाली वाकल्याने काय होतं? अहो लोकांचा आशीर्वाद, ज्याचा आपल्या आशीर्वाद मिळतो ना त्याच्या आयुष्याची सगळी पुण्याही आपल्याला मिळत असते. म्हणजे कळलं तर आहे ना, नाही तर काय असो. तर संस्कार आहेत, त्याप्रमाणे आले, पाया पडले सगळेजण. आणि मग त्या सत्पुरुषाने त्या कोट्याधीश माणसाला विचारलं, का म्हणले तुमचं वय किती? आता दिसत नव्हतं का? सहस्त्रचंद्रदर्शनाचा कार्यक्रम नुकताच झाला आणि त्या सत्पुरुषाला काय यांचं वय कळत नव्हतं असं थोडंच आहे. पण त्याने याची परीक्षा घेण्यासाठी विचारलं त्या सत्पुरुषांनी त्या माणसाला, तुमचं आयुष्य किती? ते म्हणले माझं आयुष्य 10 वर्षाचं आहे. बरं म्हणाले, तुम्ही हा कोट्याधीश माहिती आहे. सत्पुरुषांनी पुन्हा त्याला प्रश्न विचारला, तुमच्याकडे धन किती आहे? ते म्हणले साधारण 1 कोटी धन असेल, म्हणजे आहे कोट्यावधी रुपयाच्या, पण तो म्हणजे इकडे 1 कोटी धन. मुलं बाळं किती आहेत? म्हणले 1 मुलगा आहे, त्याला 4 पोरं आहेत. सांगतो का? 1 पोरगा आहे. नातवंड किती आहेत? 2 नातवंड आहेत. सुना किती आहे? 4. आता मुलं बाळं भरपूर आहेत, सुना विनायला पण तो 2 सुना आहे. त्यानंतर ते सत्पुरुष निघून गेल्यानंतर त्या नातवंडाने विचारला, आबा तुम्ही ते सांगत होता खोटं बोलायचं नाही ना, आज तर तुम्ही खोटं बोललात आणि तेही सत्पुरुषाशी. त्याने विचारलं तुमचं वय किती? तुम्ही सांगता 10 वर्षाचे. तुम्ही काय 10 वर्षाचे आहेत का? असं का सांगितलं सत्पुरुषांना? नाही, मी सत्पुरुषाला सांगितलं ते बरोबर सांगितलं. काय सांगितलं? कधी 2 मिनटं मी सत्संगाला गेलो, कधी 10 मिनटं गेलो, कधी 15 मिनटं गेलो, कधी 1 तासभर सत्संग केला, कधी दर्शनाच्या लाईनीत उभारलो 1 तासभर, 2 तास, 3 तास, कधी कुणाच्या मदतीसाठी धावून गेलो. त्याच्यातलं काही आयुष्यातलं 15-20 मिनटं, अर्धा तास, 2 तास गेला असेल. कोणी पेशंट हॉस्पिटलमध्ये त्याला भेटायला गेलो, कुणाला त्याच्यासाठी काही धावपळ केली, कोणासाठी काही. म्हणजे काही काळ हा देवाच्या दर्शनात, संतांच्या दर्शनात घालवला तो, आणि काही काळ हा
जगामध्ये असणाऱ्या प्राणीमात्रांच्या सेवेत घालवला तो. असं सगळं मिळून त्यांनी गणित केलं. कधी 5 मिनटं, कधी 10 मिनटं, कधी तास, कधी 2 तास, कधी 5 तास, कधी 10 तास, असं सगळे मिळून काढलं ना, तर म्हणले 10 वर्ष आयुष्य माझं सार्थकी लागलं. बाकी काय आलं आणि ते नुसतं वाढतं जाईल म्हणले आयुष्य. त्याला काय वेगळं काही करावं लागत नाही. आपलं वय वाढण्यासाठी आपल्याला काही वेगळं काही करावं लागतं का? ते वाढतं आहे. ते म्हणले तसं 80 वर्षातले 70 वर्ष अशीच वाढली म्हणले, फक्त 10 वर्षे काढणी लागली. बरं म्हणले, तुम्ही सांगितलं आपल्याकडे तर कोट्यवधी रुपये आहेत, तुम्ही सांगितलं 1 कोटीच आहे. अरे म्हणले, कधी मी कुणाला 10 रुपयाची मदत केली, कधी 5 रुपयाची मदत केली, कधी 100 रुपयाची कधी केली, कुणाला 1000 रुपयाची केली, कुणाला वह्या घेऊन दिल्या, कुणाला पुस्तक घेऊन दिली, कुणाला हॉस्पिटलचा काही खर्च दिला, कुणाला आणखीन काही केलं. म्हणजे माझ्या आयुष्यातला सत्कारणी लागलेला पैसा, कधी तुमच्या वह्या, तुम्ही शिकावं म्हणून तुमच्या शिक्षणासाठी केलेला खर्च, तुम्ही चांगले व्हावे म्हणून तुमच्या बऱ्यासाठी केलेला औषध पाण्यावर खर्च, असा जर मी माझ्या पैशातला जो काही मला स्वतःसाठी खर्च केलेला सोडून इतरांसाठी केलेला हा जो खर्च आहे आणि जो सत्कार्यामध्ये व्यय झालेला आहे, लोकांच्या उपयोगी पडलेला आहे, असा सगळा मिळून कधी 5 रुपये, कधी 50 रुपये, कधी 1000 रुपये, कधी 10,000 रुपये, असा सगळा टोटल काढलं ना, तर म्हणले 1 कोटी होतं आहे. तेवढंच माझं संचित आहे, तेवढंच माझ्याबरोबर येणार आहे. बाकी सगळं राहिलेलं तुम्हालाच आहे, मुलाला, नातवंडाला, पतवंडाला. ते माझ्यावर नाही येणार. माझ्याबरोबर मी सत्कार्यात खर्च केलेला पैसाच फक्त माझ्याबरोबर येणार. हा म्हणले, तुम्हाला 5-6 मुलं आहेत, तुम्ही तर सांगता एकच मुलगा आहे. अहो अरे म्हणले, ही बाकीची मुलं आहेत ना, ते सांगितल्यानंतर काम करतात. अरे अमुक कर म्हणलं की करतात. कुणी माझा अवज्ञा करत नाही, मला कोणी नाही म्हणत नाही, हे खरं आहे. पण मला काय पाहिजे हे ज्याला कळतं, न सांगता करी सर्व कामं, असा तो मुलगा एकच आहे म्हणाले. त्याला काही सांगावं लागत नाही. मला आंघोळीला जायचं असलं की तो लगेच पाणी गरम करून ठेवतो, तिथं जाऊन माझं काय टॉवेल नेऊन ठेवतो, कपडे नेऊन ठेवतो, मला सांगतो बाबा तुमचं पाणी काढलं आहे, चला आंघोळीला. आलं की लगेच मला काही पाणी पाहिजे असेल, औषधं पाहिजे असतील, काही नाश्ता पाहिजे असेल, जेवण पाहिजे, मी न सांगता मला सगळं आणून देतो. तेवढा एकच मुलगा आहे म्हणले. बाकीची मुलं नाही, काय आहेतच म्हणले, त्यांना माझी इस्टेट मिळणारच आहे. नातवंड 2च आहेत म्हणाले. अरे न सांगता माझं काम करणारी 2च नातवंड आहेत, बाकीच्यांना सांगावं लागतं हे कर, ते कर, ते कर. एवढ्या सुनातल्या 2च सुना अशा आहेत की ज्याला सांगावं लागत नाही मला काय पाहिजे ते, मला काय आवडतं, मला केव्हा आणि काय लागतं ते त्या 2 सुनांना माहिती आहे. तेवढ्याच माझ्या सुना आहेत. बाकीच्या आहेत की माझीच आहेत. म्हणजे काळ सार्थकी लावावा, तो भगवंताच्या सेवेमध्ये गेलेला, लोकांच्या सेवेमध्ये गेलेला काळ हा सार्थकी लागतो. ऐशा क्षणभंगूर नरदेही पुण्यश्लोक कथा वार्ता ही गेला काळ जे पडे संग्रही तद्विरहित तो व्यर्थ. अशा ह्या नरजन्मामध्ये भगवंताच्या कथा म्हणा, सत्संगाच्या कथा म्हणा, काही चांगले विचार ऐकायचे म्हणा, त्याच्यामध्ये गेलेला काळ हा सार्थकी लागला, बाकीचा व्यर्थ गेला. हीच जाणीव झाल्या निश्चित, हिची जन्म आल्याची हित, परी हा विश्वास नाही पटत, अनुभवा व्यतिरिक्त कोणाही. पण हे म्हणाले, अनुभवाशिवाय कोणाला कळत नाही. एकदा कळलं की जीवनाचं सार्थकच आहे म्हणाले. ज्याला कळलंय त्याच्या जीवनाचं सार्थकच आहे. परी यावया हा अनुभव करू लागे, अभ्यास विभो धरी शाश्वत सुखात्या जीव तेने वैभव साधावे. ज्याला हा विचार पटलेला आहे त्याने आपलं आयुष्य सार्थकी लागावे. काही वाची चर्चा करी, एकांती जाऊन विवरी नाना ग्रंथ. काही मेळवी मग भक्षी, आधी काहीतरी मिळवावं आणि मग अन्न ग्रहण करावं. दारा असुत वैभवित पृथ्वी समुद्र वलयांकित, ईश कृपे इतके प्राप्त तरी तो तृप्त मानसी. त्याला मुलं बाळ असो, नातवंड असो, कोट्यवधी रुपयाची माया त्याच्याजवळ असो, पाहिजे तेवढी सत्ता असो, समुद्र वलयांकित राज्याचा तो स्वामी असो, पण जोपर्यंत मनामध्ये अपेक्षा आहे
लालसा आहे, अधिकची हाव आहे, तोपर्यंत तो मनुष्य अतृप्तच राहतो. तरी तो अतृप्त मानसे शाश्वत सुख आणि शांती हेच ध्येय ठेवून चित्ते भूती भगवंत एक उपासती परमप्राप्ती दायक. मग ज्याला हे कळलं की मला काय मिळवायचं आहे, आधी माणसाला हे कळलं पाहिजे. काही माणसं धावत सुटली होती, त्या त्यांना सांगितलं अरे थोडं थांबा, तुम्ही हे धावताय कशासाठी? नाही म्हणले तो धावतो म्हणून मी धावतो, तो धावतो म्हणून मी धावतो. आता गेल्या वर्षी त्या कोवाईडने सगळ्याला एका जागी बसवलं. बघा, एरवी रोज जर त्या माणसाला सांगितलं की तू जरा दुकानातनं लवकर घरी ये, आपण सगळे एकत्र बसून जेऊ, त्यावेळेला कोणी ऐकत नव्हतं. नोकरीला गेलेल्या माणसाला सांगितलं अरे नोकरी सुटल्यानंतर घरी ये, 2 घास खाण, मग तुला कुठे हिंडायचं आहे तिथे हिंड, ऐकत नव्हता. पण या कोवाईच्या काळामध्ये सगळ्यांना एका ठिकाणी बसून एकत्र जेवणाचा आनंद बघा, ते अनुभवल्याशिवाय कळत नाही. घरात 4 लोकांच्या बरोबर बसून जेवण्यामध्ये जो आनंद आहे तो जेवल्याशिवाय कसा कळणार? घरातल्या माणसाबरोबर गप्पा गोष्टीतला जो आनंद आहे तो गप्पा गोष्टी मारल्याशिवाय कसा कळणार? पण हे सगळं आपल्याला त्या काळाने शिकवलंय. गेल्या वर्षी आपल्याला सगळं शिक्षण दिलं. दरवेळेला दर महिन्याला पगार पुरतच नव्हता. आता या वेळेला काय झालं, अरे म्हणजे जगायला फार कमी पैसे लागतात, कारण हॉटेलातला पैसा खर्च करता आला नाही, हॉटेलच बंद होती, पिकनिक स्पॉट बंद होते, कुठं जाता आलं नाही, गाडी नाही, घोडा नाही, काही नाही, घरातनं बाहेर पडायचंच नाही. सगळा पैसा वाचला त्याचा. कमीत कमी पैशामध्ये प्रपंच कसा चालतो, कारण खाण्यापिण्यापुरतंच पैसा खर्च होत होता, बाकी चैनीवरचा पैसा बंद होता. काळ आपल्याला एक एक गोष्टी शिकवतो. दारा सुत वैभवित पृथ्वी समुद्र वलयांकित ईश्वर कृपे इतकेही प्राप्त तरी तो अतृप्त मानसे शाश्वत सुख आणि शांती हेच ध्येय ठेवून चित्ते भूती भगवंत हे एक उपासती परमप्राप्तीदायक. मग माणसाला काय मिळवायचं आहे? म्हणाले मनाला शांती मिळवायची आहे, शाश्वत सुख आणि शांती. आपल्याला काय मिळवायचं आहे? सुख मिळवायचं आहे. आणखीन काय मिळवायचं आहे? शांती मिळवायची आहे. हे ध्येय ठेवून आयुष्याची वाटचाल करायला पाहिजे. बरं म्हणले मग सुख मिळवायचं आहे तर ते कुठं मिळेल? सुख कुठं मिळेल? गेला कुठे? त्या दुकानाची पाटी वाचली A to Z. म्हणलं तुमच्या दुकानात काय काय मिळतं? ते म्हणले आमच्या दुकानामध्ये जन्माला येण्याच्या आधीपासून ते मनुष्य मेल्यानंतरचा 12व्या 13व्यापर्यंत सगळं साहित्य मिळतं. आधीपासून म्हणजे डोहाळे लागल्यापासूनचे जे आहेत ते सगळं. ज्या दिवशी कळलं बाईला की आता आपल्याला दिवस राहिलेले आहेत, हे कळल्यापासून जेवढी काही औषधं लागतील, म्हणजे मूल अजून जन्माला यायचं आहे, नुकतं कळलं की चाहूल लागली आनंदाची तेवढी, तेव्हापासूनची जी आहेत औषधं लागतात त्यांना शरीराला, त्या मातेला, तिथपासून तो एखादा मनुष्य गेल्यानंतर 12व्या 13व्यापर्यंत सगळं आमच्याकडे मिळतं. म्हणून म्हणले A to Z पाटी लिहिली. म्हणले मग सगळं मिळतं तुमच्याकडे? हो म्हणले मिळतं. मग म्हणले आम्हाला सुख मिळेल का? समाधान मिळेल का? शांती मिळेल का? ते म्हणले तेवढं आमच्या दुकानात मिळत नाही. मग म्हणाले हे कुठे मिळेल? ते म्हणले ते सुख मिळायचं असेल, ते समाधान मिळायचं असेल, ती शांती मिळायची असेल तर ते फक्त समाधान कुठं आहे? समाधान साधू जनाचे नियोगे. समाधान मिळवायचं असेल ते साधूंच्या जवळ आहे. सुख मिळवायचं असेल तर त्यांच्याजवळच आहे. शांती मिळवायची असेल तर त्यांच्याजवळच आहे. सुखा लागी करशी तळमळ तरी तू पंढरीस जाई एक वेळ, मग तू अवघाचे सुखरूप होसी जन्मोजन्मीचे दुःख विसरशी. पंढरपूरला जा. आता काय असतं माहिती का, तत्वार्थ, वाच्यार्थ, लक्षार्थ हे वेगवेगळे असतात. ते माणूस फक्त शब्दार्थच घेतो. बरं म्हणले पंढरपूरला जाऊन तुम्ही म्हणता ते सुख काही तिथे भेटलं नाही आम्हाला. अरे का नाही भेटलं? पंढरपूरला गेल्यानंतर पांडुरंगाचं दर्शन घेतलं का नाही? नाही म्हणले आम्ही काय ते दर्शनाला लाईन येतोपर्यंत आम्ही गप्पा मारत होतो. जवळ यावं तर ते बडव्याने पुढे इथे जे सेवेकरी होते ते सांगले चला पुढे चला पुढे चला पुढे. मग म्हणले आम्हाला ते पांडुरंगाचं
दर्शनच झालं नाही. अरे जे पाहायला गेला तर ते पाहिलं नाही. डोळे तुम्ही घ्या रे सुख महा, पहा विठ्ठलाचे मुख. मना तेथे धाव घे राही विठ्ठलाचे पाय. अरे तुझं पंढरपूरला गेला आणि तू पांडुरंग पाहिला नाही, मग पाहिलं काय? जसं काशी यात्रेला गेलेलं कोणी असतात बघा, पिकनिकला जाऊन येतात किंवा तीर्थयात्रेला जाऊन येतात. काशी यात्रेला जाऊन आलेल्या माणसाला तुम्ही प्रश्न विचारा, का हो तुम्ही काशी यात्रेला गेला, कसं झालं? काय विचारता बाबा, AC चं तिकीट होतं, जाताना मस्तपैकी झोपून गेलो, तिथे हॉटेल चांगलं मिळालं आणि जेवणापावण्याची व्यवस्था मिळत होती, नाश्ता मिळत होता, अमुक होतं तमुक होतं, एवढ्या साड्या आणल्या, एवढ्या खरेदी केली, एवढी अमुक केली, एवढं तमुक केलं. पण एका जरी यात्रेकरूंनी तुम्हाला सांगितलं ना विश्वनाथ कसा दिसत होता, नाही, जे पाहायला गेला त्याचं वर्णन करणं बाबा. काशी विश्वेश्वर कसे दिसत होते ते सांग. रणछोडदास माझा गोपालकृष्ण कसा दिसत होता, पंढरपूरला जाऊन आला तर माझा पांडुरंग कसा दिसत होता सांग, शिर्डीला जाऊन असला तर आला तर सांग बाबा कसे दिसत होते, शेगावला गेलास तर सांग माझे गजानन महाराज कसे दिसत होते. अरे बाकी सगळं वर्णन करतो आणि ज्याच्या दर्शनाला गेलं त्याचं नाही. सुखालागी करशी तळमळ तरी तू पंढरस जागे. जयास वाटे सुखचे असावे तेने रघुनाथ भजनी लागावे, स्वजन सर्वही त्यागावे दुःख मूळ कसे. स्वजन सर्वही त्यागावे दुःख मूळ कसे. स्वजनांचा त्याग करावा म्हणले. आता ते इथं सत्पुरुषाच्या तोंडातनं ऐकलं, काय ऐकलं? स्वजन सर्वही त्यागावे दुःख मूळ कसे. स्वजनांचा त्याग करावा जे दुःखाला मूळ आहेत त्यांचा. मला तो सत्पुरुषाकडे म्हणले, बघा ही माझी बायको, ही माझी मुलं, हे माझं हे सगळं मी तुमच्या चरणी अर्पण करतो आहे. ते म्हणले का? तुम्ही सांगितलं की स्वजनांचा त्याग करा, हे माझे आई वडील, हे माझे भावंड, हे सगळे म्हणले तुम्हाला अर्पण. काय ते म्हणले, आता ही तू बायको माझ्या चरणी अर्पण म्हणतोस ना, आता ही माझी लेक आहे, हिचा तू माझ्या लेकीसारखा सांभाळ कर. तुझं आहे, मला काय करायचं आहे? मला तुझ्या ह्या स्वजनांचा त्याग कर असं मी तुला सांगितलंच नाही. अहो तुम्ही तर म्हणालास स्वजन सर्वही त्यागावे दुःख मूळक जे, असं तुम्ही बोलला का नाही? बोललो, पण तुला त्याचा अर्थ कळला नाही, त्याला काय कर. आता ह्याच्यापेक्षा काय अर्थ सांगा? स्वजन सर्वही त्यागावे दुःख मूळक जे, दुःखाला मूळ असलेल्या स्वजनांचा त्याग करावा. शब्दशः अर्थ बरोबर आहे म्हणाले नाही. स्वजन, स्व म्हणजे तुझ्याबरोबर जन्माला आलेलं कोण आहे? हे आईवडील तुझ्यावर जन्माला आले नाही म्हणले, आधी आईवडील मग त्यांच्या पोटी मी जन्माला आलो, म्हणजे तुझ्यावरही जन्माला आलेलं नाही. बरोबर. ही बायको तुझ्यावर जन्माला आली नाही हो म्हणले, ती आमच्या सासू सासऱ्यांची कन्या आहे, म्हणजे ही तुझी स्वजन नाही, तुझ्यावर जन्माला आलेली नाही. ही मुलं बाळं तुझ्यावर जन्माला आलीत का? नाही म्हणले, माझ्यानंतरही जन्माला आले. बरं भावंड? नाही म्हणले, माझ्यानंतर जन्माला आले. मग स्वजन म्हणजे तुझ्याबरोबर जन्माला आलेले कोण आहेत त्यांचा त्याग कर. म्हणजे माझ्यावर कोण नाही हो, मी एकटाच जन्माला आलो. अरे एकटा कसा आला? काम क्रोध लोभ मोह आणि मत्सर हे गेल्या जन्मातलं गाठोडं घेऊन आले बरोबर, हे तुझ्याबरोबर आलेत ना. तेव्हा त्या स्वजनांचा त्याग कर, या षडरिपूंचा त्याग कर. स्वजन सर्वही त्यागावे दुःख मूळ कजे. हे तुझे षडरिपू तुझ्या दुःखाला कारणीभूत आहेत, त्यांचा त्याग कर. कसा करायचा? म्हणजे जा सद्गुरूला शरण. दारासुर वैभव वित्त पृथ्वी समुद्र वलयांकित ईश्वर कृपा इतकंही प्राप्त तरी तो अतृप्त मानस आहे. शाश्वत सुख आणि शांती हे ध्येय ठेवून चित्ती भूती भगवंत हे एक उपासते परमप्राप्ती हे दायक. शाश्वत सुख पाहिजे असेल, सुख पाहिजे, समाधान पाहिजे, शांती पाहिजे, हे ध्येय असेल तर सद्गुरूला शरण जावं लागतं. आणि मग सद्गुरू काय सांगतात? जेणे तो त्याने देवाचं नाव घ्यायला सुरुवात केली. सद्गुरू सांगितलं बाबा एवढा एवढा जप करायला लागला. आणि मग सद्गुरूने काही त्याला बोध पण केला आणि झालं. काही वर्षाने परत आला, म्हणले महाराज तुम्ही सांगितलेलं जप करतोय पण काही मनाला समाधान शांती काही मिळत नाही. रोज एवढ्या माळा तुम्ही सांगतो त्याच्यापेक्षा 10 माळा जास्तीच करतो म्हणले, पण तरी काय अजून आलं नाही समाधान.
अजून काही शांती मिळत नाही का? ते म्हणले, अरे तू औषध घेतो पण पथ्य पाळत नाहीस. औषध घेतोस म्हणजे जप सांगितलेला जप करतोयस म्हणजे औषध घेतोयस, पण पथ्य पाळत नाही. म्हणजे तुम्ही पथ्य कुठं सांगितलं? म्हणजे सांगितलं नाही का? भूती मानावा भगवंत, जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. जे जे याच्यावर तुला भेटणारे प्राणी मात्र आहेत, म्हणजे तुझी आई आहेत, वडील आहेत, बहीण भावंड आहेत, तुझ्या घरातली माणसं आहेत, नाही नातेवाईक मित्रमंडळी, शेजारी पाजारी आहेत, तुला वाटेत भेटणारे, ऑफिसमध्ये भेटणारी माणसं आहेत ना, त्याच्यामध्ये तू देवाला पाहतोस का? वरवस्पर्शाचे शब्द सहसा कोणास न बोलावे, नाशिवंत जाणून शरीर सारासार विचारले. अरे कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर. खरं वर्म काय आहे भगवंताच्या सेवेचं? कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. ते वर्म तुला कळलं नाही. कुणाची मनं दुखवू नयेत. किती जप केला लोकांचे मनं दुखवायला लागलं तर त्या जपाचा उपयोग काय? जप तेव्हा कारणी लागेल जेव्हा हे तत्व सांभाळशील. काय तत्व आहे बघा, भूती भगवंत हे एक उपासते. भूतमात्रामध्ये म्हणजे याच्यावर आपल्या नातेवाईकामध्ये सर्वामध्ये तो परमात्मा भरलेला आहे. हा भाव ठेवून त्यांची मनं दुखवली जाणार नाहीत असं आपलं वागणं असायला पाहिजे. भूती भगवंत हे उपासते परमप्राप्ती दायक. त्वचा मांस रुधिर हाडा जोडून केला हा स्नेह सांगाडा. परमार्थाचा प्रत्यक्ष घोडा ममत्व सोडा तयाचे. हा सांगाड आहे, त्याचं ममत्व सोडायला पाहिजे. जसं नावेमध्ये बसून पहिलं तीराला जायचं झालं तर नावेचा लोभ सोडायला पाहिजे का नाही, तसं देहाचा लोभ सोडायला पाहिजे, तर जीवाची आणि शिवाची गाठ पडेल. म्हणजे देहावरची आसक्ती, देहोहम ही भावना जी आहे ती भावना निघून जायला पाहिजे आणि दासोहम ही भावना निर्माण व्हावी. आपली काय अवस्था आहे? देहोहम, हा देह म्हणजेच मी आहे अशी आपली भावना आहे. पण आपली भावना कशी व्हायला पाहिजे? दासोहम. तिला विचारलं, तू कोण आहे? मी बाबांचा सेवक आहे. आत्तापर्यंत दासोहम. आत्तापर्यंत काय होतं की देहोहम, हा देह म्हणजे मी आहे ही भावना होती. आता काय आहे? दासोहम, मी माझ्या गुरुचा चेला आहे, भक्त आहे. मी दास आहे. कुणाचा? माझ्या गुरुचा मी दास आहे. ही भावना आपल्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे. मानावा तो केवळ चाकर, नका बैसू त्या डोक्यावर लाडन, पूर्वा निरंतर नरकद्वार करू नका. मानावा तो एक चाकर, हा देह आपला चाकर आहे. त्याने आपल्या आज्ञेप्रमाणे वागलं पाहिजे. जर आपण समजा ठरवलं ना पहाटे 4ला उठायचं आहे तर गजर न लावता 4ला उठता येतं. पण तेवढी त्या इंद्रियांना हुकूम करण्याची ताकद आपल्याजवळ यावी लागते. म्हणजे ती इंद्रिय आपल्या ताब्यात असावी लागतात. बघा, आपण इंद्रियांच्या ताब्यात असणं आणि इंद्रियाने आपल्या ताब्यात असणं याला फरक आहे का नाही? मग इंद्रियावरती नियंत्रण, ताबा मिळवण्यासाठीचे निरनिराळे उपवास तापास सांगितले आपल्याला. म्हणजे सोमवारचा उपवास करा, संकटी चतुर्थी करा, गुरुवार करा. हे कशासाठी? आपल्या ह्या इंद्रियावरती नियंत्रण आणण्यासाठी. की एरवी कुठं हातगाडीवर भजी विजी तळलेली दिसली, वडे दिसली की खावं वाटतं, पण हे डोळ्याचं लोभ आहे. ते दिसलं की पाहिजे रे. मग त्याच्यामध्ये इंद्रियावर नियंत्रण आलं. काय नाही, आज माझा गुरुवार आहे, आज मला बाहेरचं काही खायचं नाही, आज माझा अमुक आहे, आज मला अमुक करायचं नाही. म्हणजे कशावर नियंत्रण आलं? जरी ती वस्तू आवडती असली तरी आज माझा उपवास असल्यामुळे मी त्याला हात लावणार नाही. म्हणजे कशावर नियंत्रण आलं? आपल्या इंद्रियावरती नियंत्रण आलं. जे ज्याचं इंद्रिय आपल्या ताब्यात आली. एकादशी म्हणजे काय? 10 इंद्रिय आणि 11वं मन. ती 10 इंद्रिय मनाच्या ताब्यात, आपल्या ताब्यात आली पाहिजे, त्याला एकादशी म्हणतात. मानावा तो केवळ चाकर, नका बैसू त्या डोक्यावर लाडन, पूर्वा निरंतर नरकद्वार करू नका.
निर्वाहापुरते अन्नाच्छादन तैसेची तात्पुरते लालन पालन लावा आध्यात्मिक उन्नती लागून नामस्मरण चुकवा जन्म मरण चुकवावया. निर्वाहापुरते, त्याला जगण्यापुरतं अन्न द्या. आपण अन्नासाठी जगतोय आणि संत जगण्यासाठी खात आहे की मला आयुष्य पाहिजे का, अजून मला बाबांची सेवा करायची. म्हणजे फरक आहे आपल्या त्यांच्यामध्ये. आपण हे अन्न खातो, तेही खातात. ते कशासाठी खातात, हा देह जर जास्ती काळ टिकला तर तेवढीच देवाची सेवा करता येईल म्हणून खातात. आपण अन्नासाठी जगतो म्हणजे काय, इथं चांगला पदार्थ मिळतो म्हणजे की 10 किलोमीटर लांब जाऊन तिथं जाऊन खाऊन येतो. निर्वाहापुरते अन्न आच्छादन, निर्वाहापुरते आपल्याला जेवढं शरीर टिकावं म्हणून अन्न खायला पाहिजे तेवढंच ते ग्रहण करतात. लज्जा रक्षणापुरता वस्त्र अंगावर असलं तेवढ्यापुरतं त्यांना वस्त्राची अपेक्षा असते, लोकांपुढं वाईट दिसू नये म्हणून. निर्वाहापुरते अन्न आच्छादन तैसीची तात्पुरते लालन पालन. आता जोपर्यंत देह आहे तोपर्यंत त्याला सांभाळायला पाहिजे म्हणून त्याचा सांभाळ करायचा आहे. कारण त्या देहाच्या माध्यमातून तर आपल्याला भगवंत मिळवायचा आहे ना, म्हणून त्या देहाची काळजी घ्यायची आहे. पण तेवढ्यापुरती तात्पुरते लालन पालन लावा आध्यात्मिक उन्नती लागून जन्म मरण चुकवावया. आता त्या देहाला भगवंताच्या सेवेमध्ये लावायचं आहे आपल्या उन्नती करण्यासाठी. जन्म मरणादि अनर्थात्मक प्रदक्षिणा विनाशोन्मुख कैसे क्षणिक याचे सुख निरंतर सुखदो जैसे विद्युल्लता पाही आता आहे आता नाही क्षणिक सागर तरंगता आहे विचार काही करावा. प्रतिक्षण जशी वीज आकाशामध्ये लखलखते आणि मावळते, समुद्रावरती लाट येते आणि नाहीशी होती, इतका क्षणभंगुर देह आहे हे आपण लक्षात ठेवावं. आणि जोपर्यंत तो आपल्या हातात आहे तोपर्यंत कारणी लावावा. देह गेहा अपत्य स्त्री जन ही सर्व हे नाशिवंत जाणून माता पित्यांचे खांदावून स्वहे जो आपण म्हणजे ना आपण अनेकांना खांदा दिलेला असतो. म्हणजे कोणी मयत झालं की त्याला आपण खांदा देतो. म्हणजे अनेकांचे देह आपण आपल्या खांद्यावरनं स्मशानभूमीत पोहोचवलेले आहेत. एवढं पाहून त्याच्या डोळ्यात देखील अनेक माणसं मेलीत. हे सगळं पाहून याला काही उपरती होत नाही. त्याला वाटतं मी अमरपट्टा घेऊन आलो. अरे ते गेले तसं आपल्याला एक दिवस जायचं आहे बाबा. मरणाचे स्मरण असावे. या माणसाला नेहमी कशा स्मरण पाहिजे, मरणाचं स्मरण पाहिजे. ज्याला मरणाचं स्मरण आहे तो देह कारणी लावतो, चांगल्या सत्कार्यात उपयोगी आणतो. मरणाचे स्मरण असावे, हरिभजनास सादर व्हावे, मरून कीर्ती सुरवावे येणे रीती जो वर्तला तयास म्हणती महाभला. कित्येक लोक तयाला शोधी फिरती. कित्येक लोक त्या माणसाच्या शोधात असतात. कुणाच्या, की ज्याने आपला देह सार्थकी लावला त्याच्या शोधात लोक असतात. जन्म मरणादि अनर्थात्मक प्रदक्षिणा जे विनाशोन्मुख कैसे क्षणिकयाचे सुख निरंतर असो. देह गेयापत्य स्त्री जन हे सर्व नाशवंत जाणून माता पित्याचे खांदावान सोये जो आपण उजेना. मेल्या मागे खुशाल मरे फिरे जन्म मरणाचे फिरे परे ते कोण्या गुण्यावरेची विचार न करी क्षणभरी. अनेक माणसं आपल्या नजरेसमोरनं गेलीत. आपल्याला एक दिवस जायचं याचा विचार करून जो आपला काळ सार्थकी लावत नाही त्याला काय म्हणावं. करिता नित्य कुटुंबाची भर आयुष्य जातसे भराभर. काळ आयुष्य गणना तत्पर कर्तव्य विसर त्या नाही. काळ मात्र आपला काळ चाललेला आहे. घटका जाती पळे जाती तास वाजे घणाना. आयुष्याचा नाश होतो रामकार्य म्हणा. भरता अखेरची घडी मग तो थांबे ना एका चिपडी. धीवर जैसा जाळे ओढी मरणी तडफडी जीव तैसा. ओढी जसा माशाचं जाळं ओढून घेतो आणि ते मासे तडफड करतात ना, तसा हा कधी आपल्याला ओढून येईल त्याचा भरोसा नाही. महद्भाग्याच्या परवडी वेचून या पुण्यकोडी लागली नरदेहाची जोडी. घडी ने घडी साधावी. महद्भाग्याने आपल्याला हा नरदेह मिळाला आहे. त्यातल्या त्यात भरतखंडामध्ये आपल्याला जन्म मिळाला आहे. त्यातल्या त्यात महाराष्ट्रात मिळाला आहे. आपलं भाग्य आहे. संतांच्या भूमीत आपल्याला जन्म मिळाला आहे. करू जाता भगीरथ युक्ती या नरदेहाची नाही प्राप्ती. केवळ अदृष्टी या उचटे हाती व्यर्थची माती तर मिळवाना. प्रयत्न करून हा मनुष्य देह मिळत नाही, सहजगत्या प्राप्त झाला आहे. आता तो कारणी लावा.
पुढील जन्मी करू म्हणता एकदा हा अतिचा दाता पुढे हाची येईल ही निश्चिता ऐसे म्हणता तो मूर्ख. नाही म्हणजे या जन्मी काही जमलं नाही देवाची सेवा पूजा अर्चा करायला किंवा काही सत्संगात वेळ घाला, पुढच्या जन्मी घालू. अरे पण पुढच्या जन्मी मनुष्य देह मिळेल याची काय गॅरंटी? 184 योनी फिरल्यानंतर हा देह मिळतोय. किती एक पापे देहवंत होणे शुक्र बीजा समन्विता योनीद्वारा होती प्राप्त शरीर ग्रहणार्थ निजकर्मे किती एक ते त्याहून असता जंगमवर्णी जन्म मागुती स्थावर भाव परम यथा कर्म प्राप्त द्या तैसेने जैसे उपार्जिले ज्ञान दयाचे जैसे कर्मानुष्ठान तदनुसार त्या शरीर ग्रहण श्रुतीप्रमाण हा योग. श्रुतीमध्ये सांगितले जशी माणसाची करणी असेल ना तसा देह मिळणार. कोणाला दगडाचा मिळेल, कोणाला झाडाचा मिळेल, कोणाला कशाचा मिळेल, पशुचा मिळेल, पक्ष्याचा मिळेल, काय त्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे त्याला देह प्राप्त होणार. यथा प्रज्ञाम हे संभव स्वतःने जसं ज्ञान ग्रहण केले तसं त्याला देह प्राप्त होतो. वदे श्रुती माया ते कणवा ऐसा दयाचा विज्ञान ठेवा जननही जीवा तैसीची अत्यार्के ईश्वरी विंदान अशक्यतयाचे संपूर्ण ज्ञान अंश मात्रेला ते जरी कोण एक तो धन्य नरदेह. भगवंताची लीला अतर्क्य, सगळीच जाणता येईल असं नाही, पण मनुष्य देहामध्ये थोडा तरी आपल्याला जाणता आला परमात्मा तरी सार्थक झाला म्हणून समजावं. परम भाग्य हा नरजन्म महत्पुण्य ब्राह्मण वर्ण ईश कृपे साईचे चरण लाभा संपूर्ण अलभ्य आहे. तरी नाना योनी मानवची सर्वश्रेष्ठावने आलो कोठून निर्मिले कोणी विवेक श्रेणी मानवीच. मनुष्य जन्माला आलो, बाबांची सेवा घडली, चांगला नरदेव चांगल्या वर्णामध्ये जन्म मिळाला. नाना प्रकारच्या योनी आहेत पण सर्व योनीपेक्षा मानव योनी श्रेष्ठ आहे. इतर योनी न जाणती उपजते तैसा नाश पावते भूतभावी वर्तमान गती ईश्वर स्थिती नेणती. इतर योनीमध्ये त्यांना परमात्म्याची भक्ती करणं जमत नाही, जाणून घेणं जमत नाही. म्हणून ह्या नरदेह निर्मूळ ईश्वर झाला आनंद संपन्न की विवेक वैराग्यातेवरून नर मध्वजन करील. मनुष्य जेव्हा देवाने आपल्या मनुष्य जन्माला घातलं त्यावेळेला देवाला आनंद झाला. देव म्हणतो आता हा जीव मला जाणण्याचा प्रयत्न करेल. नर मदभजन करीला विनाशी नर करता साधन होईल अविनाशी नारायणा नरदेहा समसाधन संपन्न दुजानाने सृष्टी. जर याने ह्या देहाचं सार्थक केलं तर हा नराचा नारायण होईल. गारुडी सोयी मोठा चतुर खेळ न करे अज्ञानी समोर जाणे कुशली जे वर्म सार तो प्रेक्षक संभार अपेक्षे. जादूगार असला तरी तो सामान्य माणसाजवळ खेळ खेळत नाही. त्याला त्यातला एखादा जाणकार भेटला ना त्याच्यासमोर खेळ करण्यात त्याला आनंद वाटतो. तैसाचे पशु पक्षी वृक्ष संभार जीवजंतू निर्मून अपार सखेदाश्चर्य परमेश्वर लीला निस्सार गमली. त्याने अनेक जीव निर्माण केले पण त्यांनी पाहिलं की हे जीव आपल्याला जाणू शकत नाही. मग त्या निर्मितीचा खटाटो व्यर्थ गेला असं त्याला वाटायला लागलं. अफाट हा ब्रह्मांड विस्तार चंद्र सूर्य तारावार निर्मित्याच्या कौतुकाचा विचार लवकर कोणीही करीना. एवढा अनंत ब्रह्मांड विस्तार भगवंताने केला आहे पण त्याचं कौतुक ह्या 184 योनीतलं कोणीच करेना. त्या भगवंताच्या लीला वर्णन करण्याचं सामर्थ्य तर त्यांच्याजवळ पाहिजे. मनुष्य देह अजून मिळाले नाही, बाकीचे जीव तयार केले ते भगवंताने, ते काही भगवंताला जाणू शकत नाही. हा सर्व खेळ करण्यातू माझा जगदीश्वराचा काय हेतू ये अर्थीचा निश्चय मातू एकही जंतू जाणे ना माझी अतुल वैभव समृद्धी जाणीला ऐसा कुशाग्र बुद्धी प्राणी निर्मिला नाही तवधी विफल त्रिशुद्धी मोहकार्या ऐसे जाणून जगदीशे निर्मिला प्राणी मानव विषय की जो सारासार बुद्धिवशे मज सामर्थ्य जाणील. मग भगवंतानी मनुष्य देह निर्माण केला आणि सांगितलं की हा मनुष्य देह मला सारासार विचार जर त्यांनी केला तर मला जाणू शकेल. अगाध माझे वैभव तैशीच माझी शक्ती अपुर माझ्या मायेचा खेळ सर्व आश्चर्यपूर्वक तो जाणे. जर त्यांनी सारासार विचार केला तर त्या माणसाला माझं सगळं वैभव, माझी शक्ती, माझा मायेचा खेळ हे तो जाणू शकेल. तोची करील ज्ञान संपादना मत चिंतनाने मदावलोकना तोच होईल आश्चर्यसंपन्न होईल ते पूर्ण खेळ माझा. तोच ज्ञान संपादन करेल. कोण? तो मनुष्य जीव ज्ञान संपादन करेल.
माझं चिंतन करेल, माझं अवलोकन करेल आणि त्यावेळेला भगवंत म्हणतो की माझा खेळ संपन्न झाला असं मला वाटेल, मी योग्य माणसाला जन्माला घातलं असं मला वाटेल, असं परमात्मा म्हणतो. प्रेक्षकांची जी आनंद संपन्नता तिची मज माझे खेळाची सांगता, पाहून माझी जगन्यंत्रता नर कृतार्थना मानिल. काम्य कर्मे द्रव्योपार्जन येतं शरीर पोषण आहे आवाजी तत्वज्ञान संपादन हेची जीवन साफल्य. पैसा मिळवणं हे जीवनाचं ठीक आहे, प्रपंचासाठी पैसा आवश्यक आहे तेवढा मिळवावा, पण खरं सार्थक कशात आहे? ज्ञान संपादन करण्यासारखं, की ज्ञानासारखं दुसरं काही पवित्र नाही आहे. तत्व तेची जे अभेद ज्ञान तेची उपनिषद, ब्रह्मज्ञान तेची परमात्मोपासना तो तेची तो भगवान भक्तांचा. अभेद तत्वज्ञान जाणलं पाहिजे. उपनिषदाचं ब्रह्मज्ञान जे आहे उपनिषदामध्ये सांगितलेलं ते जाणून घेतलं पाहिजे. गुरु ब्रह्म नव्हे दोन झाले दया हे अभिज्ञान, हीच भक्ती करता दान माया तरण सुगमजे. गुरु आणि ब्रह्म वेगळे नाही. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. हे ज्यांनी जाणलंय म्हणजे गुरु आणि ब्रह्म वेगळे नाहीत. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी मी डोकं टेकवीन ना त्या ठिकाणी देवा तुझेच पाय असतील. म्हणजे या अखिल ब्रह्मांडामध्ये भरून राहिलेला परमात्मा ज्याने जाणलेला आहे तो काय म्हणतो, जिथं मी डोकं ठेवतो तिथं माझे सद्गुरूंचे चरण आहेत. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, माझं मन ज्या ज्या ठिकाणी जाईल त्या त्या ठिकाणी, कारण तू चराचरात भरलेला आहेस, मग ज्या ज्या ठिकाणी माझं मन जाईल त्या त्या ठिकाणी तूच आहेस. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. जेवढे काही मला दिसत आहेत भूतमात्र त्यांच्यामध्ये तूच आहेस. त्या त्या स्थळी हे निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. ज्या ठिकाणी माझं मस्तक असेल त्या ठिकाणी तूच असणार, कारण तू चराचरात भरलेलं आहे. गुरु ब्रह्म नव्हे दोन झाले जयाय, अभेद ज्ञान हीच भक्ती करता जाण, माया तरण सुगमजे. हे श्रद्धावंत पुरुष योग्य संपादिती ज्ञान वैराग्य, हे आत्मतत्वची निज भोग्य भक्त सभाग्य ते झाड. जे श्रद्धावंत पुरुष आहे, ज्यांना ज्ञानही आहे आणि वैराग्य आहे. नुसतं वैराग्य कामाचं नाही, ज्ञानयुक्त वैराग्य पाहिजे. नुसतं वैराग्य कामाचं नाही. जसं वैराग्य काय असतं, आपण स्मशानभूमीत गेलो की आपल्याला वैराग्य येतं, त्याला म्हणतात स्मशान वैराग्य. काही खरं नाही बाबा, आता हा गेला आपणही कधी जाऊ, त्याचा काय भरोसा नाही असं त्याला वाटतं. म्हणजे त्या ठिकाणी निर्माण झालेलं वैराग्य क्षणभंगुर वैराग्य. घरी आला की लगेच काय होतो, आंघोळीला पाणी काढा, आता मला भूक लागली, कडकडून आहो म्हटलं, तिथं किती वेळ लागला कोणा आठव. मी ते मगाचं वैराग्य कुठे गेलं निघून. ते वैराग्य किंवा कथा ऐकताना मनामध्ये वैराग्य निर्माण होतं, ती कथा संपली की ते वैराग्य निघून जातं. म्हणजे ज्यांनी विचार केला आणि विचार म्हणजे ज्ञानपूर्वक संपादन केलेले वैराग्य कायम टिकतं. ज्ञान वैराग्य हे आत्मतत्वाचे निजभोग्य भक्त सभाग्य ते जाणं. मग ते भक्त सभाग्य आहे कोण, ज्यांनी ज्ञानयुक्त वैराग्य संपादन केलंय ते भक्त सभाग्य आहे. स्वस्वरूपाचे जे आभान ते अज्ञान निरसल्याविना स्वय करुतार्थ माने जो आपण प्रतिबंध लक्षण आहे का. स्वस्वरूपाचं ज्ञान जोपर्यंत आपल्याला प्राप्त झालेलं नाही तोपर्यंत आपण अज्ञानीच आहोत. ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकारा विद्या जन्म, काट्याने काटा फेडून तैसी उडवून द्याय. मी ज्ञानी आहे असं वाटणं किंवा अज्ञान हे दोन्ही सारखे.
हे काट्याने काटा काढावा तसं काढून टाकावं लागतं. बघा काय म्हणले, ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन्य विकार आहे. कारण पूर्ण ज्ञानी जगामध्ये कोणीच नाही. जरी माणसाला असं वाटलं माझ्याकडे खूप ज्ञान आहे, तर एके दिवशी काय झालं होतं, आपल्या एका सद्गुरूकडे तो गेला होता. हजारो शिष्य त्यांनी तयार केले. त्याला काय वाटलं, जगातलं सगळं ज्ञान आपल्या ह्या गुरुजवळच आहे. हा, की त्याने हजारो शिष्य तयार केले, ज्ञानी शिष्य तयार केले. म्हणून त्या गुरुंना त्याने सांगितलं, महाराज म्हणजे आपल्यासारखं कोणीच नाही दुसरं. गुरु त्याला नदीच्या किनाऱ्याला घेऊन गेले. अथांग नदी होती. तेव्हा त्या नदीच्या जवळ घेऊन गेल्यानंतर त्या नदीमध्ये पाणी अथांग होतं, भरपूर पाणी. त्यातलं एक ओंजळभर पाणी काढलं आणि म्हणले, माझ्याजवळ ज्ञान किती आहे, ह्या नदीच्या पात्रातलं माझ्या ओंजळीत मध्ये मावलंय तेवढंच. त्यातनंही काय झालं, ह्या आपल्या हाताला बेचके असतात, म्हणजे मध्ये मध्ये कटी आहे, यातनं पाणी निसटून जातं, थोडंसं शिल्लक राहतं आपल्याजवळ. तसं म्हणले, या अथांग नदीतलं एक ओंजळभर पाणी माझ्या हातात आलं, तेवढंच माझ्याजवळ ज्ञान आहे. म्हणजे ज्याला हे कळतं की मी ज्ञानी आहे, हा अज्ञानाचाच भाग आहे. ज्याला असं वाटतं मी ज्ञानी आहे ना, तो त्याचा अज्ञानाचाच भाग आहे. म्हणजे ज्याला वाटतं मी ज्ञानी झालो म्हणजे अज्ञान निघून गेलं, नाही म्हणले, ते निघून गेलं. तुला झालेलं ज्ञान आहे, तो आपल्या स्वतःला ज्ञानी समजतो, हा सुद्धा तुझा अज्ञानाचाच भाग आहे. अरे ज्ञानी कोण आहे? आपण नतमस्तक व्हावं आणि गुरुला शरण जावं, त्यांच्याकडनं सगळं समजून घ्यावं. आपण ज्ञानी हा अहंकार काढून टाकावा. म्हणून ज्ञान आणि अज्ञान दोन्ही हे विकार अविद्याजन्य, काठियाने काटा पेढवणं तैसे उडवणं द्या दोन्ही. आधी ज्ञानाने अज्ञान नाहीसं करायचं आणि पुन्हा त्या ज्ञानाच्याच योगाने जगामध्ये अपरंपार ज्ञान आहे, त्या मानाने माझ्याकडे काहीच नाही, एवढं लक्षात आलं की समजायचं काठ्याने काटा काढला. असंख्यात रे भक्त होऊन गेले. माणसाला वाटतं मी केवढा मोठा भक्त आहे, तू काय भक्त आहेस? असंख्यात रे भक्त होऊन गेले तिही साध. असंख्यात रे भक्त होऊन गेले, असंख्य भक्त होऊन गेले. त्याने आपलं जीवन सार्थकी लावलंय. त्यामध्ये आपण काय? त्यांनी सगळा प्रपंच भगवंताच्या पायी अर्पण केला. आपण त्या मानाने काय केलं? आयुष्याच्या आयुष्य भगवंताच्या सेवेत घालवले. आपण तासभर देतो म्हणजे आपण काय उपकार करतो काय देवावरती? त्या मानाने आपली सेवा काहीच नाही असं ज्या वेळेला वाटेल ना, त्यावेळेला सेवेचा अहंकार आपल्याला होणार नाही. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृती स्वभावा करोमि यज्ञं सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण कृष्ण हरे हरे. साईनाथ महाराज की जय. आरती साई बाबा सौख्यदातार जीवा चरणार जातळी द्यावा दासा विसावा भक्ता विसावा. आरती साई बाबा जाळूनिया अनंग स्वस्वरूपी राहे दंग मुमोक्षु जना दावी निज डोळा श्रीरंग डोळा श्रीरंग. आरती साई बाबा जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव गावीसी दया घना ऐसी तुझी ही माव आरती साई बाबा तुमचे नाम ध्याता हरे संस्कृती व्यथा अगाध तव करणी मार्ग दाखवी अनाथा
गाविसी अनाथा आरती साई बाबा कलियुगी अवतार सगुण ब्रह्म साचार अवतीर्ण झाला से स्वामी दत्त दिगंबर आरती साई बाबा आठा दिसा गुरुवारी भक्त करी तिवारी प्रभुपद पहावया भय भव भय निवारी आरती साई बाबा माझा निज द्रव्य ठेवा तव चरण रज सेवा मागणे हिची आता तुम्हा देवादिदेवा आरती साई बाबा इच्छित दिन चातक निर्मल तोय निज सुख पाजावे माधवाया सांभाळा आपुली भाक आरती साई बाबा सौख्य दातार जीवा चरण रजत द्यावा दासा विसावा भक्ता विसावा आरती साई बाबा घालीन लोटांगण वंदीन चरण डोळ्यांनी पाहीन रूप तुझे प्रेमे आलंगिन आनंद पूजन भावे वाळीन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधुः सखा त्वमेव विद्याधनं त्वमेव सर्वं मम देव कायेन वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृत्या करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पया अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं हरि श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकी नायकं रामचन्द्रं भजे हरे राम 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 हरे हरे कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे हरे कृष्ण 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 हरे हरे साईनाथ महाराज की जय।